नमस्कार, मी मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर इथे इडली बनवलेली आहे मी, सांबर पण उकळते, छान मस्त उकळी काढते त्याला आणि इथं चटणी पण तयार आहे। इडलीची दुसरी बॅच मी गॅसवर ठेवलेली आहे। तर आम्ही आता नाश्ता करायला घेतो। इथं आमची मॅडम आले आता नाश्ता करायला। तर पहिला मी ग्रेशूला देते चटणी आणि सांबर आणि इथं कढीपत्ता ठेवतो मी। कढीपत्ता चला मला ते पाहिजे ते टाकून लावली। तर इथे मी ग्रेशूला नाश्ता दिलेला आहे। आता त्याच्यानंतर आम्ही लगेच नाश्ता करायला घेतला आणि डायरेक्ट मी दुपारीच व्हिडिओ कंटिन्यू केला, दुपारी 1:30-2च्या दरम्यानच। भरपूर पाऊस आला अचानक, माहिती नाही काय वातावरण अचानकच चेंज झालं। म्हणजे ऊन होतं सकाळपासून, मग थोडा आभाळ आणि अचानक मग पाऊस, जोराचा पाऊस आला, वादळ सुटलेलं, विजा होत होत्या आणि लाईट पण गेले, लाईटसुद्धा नाही आहे। तर खूप गरम होते। आता विंडो ओपन केले म्हणजे एवढं काय वाटत नाही, हवा येते त्याच्यामुळे। पण ऊन जेव्हा असतं ना तेव्हा विंडो पण ओपन करू शकत नाही, कारण ऊन पण येतं, मग त्यामुळे प्रॉब्लेम होतो, म्हणून मग विंडो बंद करावी लागते। मगापासून आभाळ होतं पण आता परत ऊन यायला लागले आणि आता वाजलेत 4:20 झालेत हो। आणि मी चहा ठेवला आहे, तर चहाची गरज वाटते मला, मस्त हवा आहे ते विंडोमधून। चहा ठेवला आहे आणि ही दुधाची साय जी मी काढून ठेवत असते तूप बनवण्यासाठी। एवढ्या लवकर मी शक्यतो चहा घेत नाही, पण आज मला घ्यावासा वाटला आणि मशीन वगैरे पूर्णच भिजलं होतं, अचानक पाऊस आला त्याच्यामुळे ती पूर्ण पुसून आतमध्ये घेतली। पण आता मला बाहेर ठेवायचं आहे परत ती, आणि दाखवतो तुम्हाला वातावरण। भरपूर पाऊस झाला, इतका की अजूनही ओलसर पण आहे बघा टेरेसवर। मी पूर्ण 2-3 वेळा ग्रेशूच्या पप्पांनी झाडू मारलं आणि मी ते गेल्यापासून 3 ते 4 वेळा मी झाडू मारून काढले, तेव्हा अजून कुठे टेरेस एवढं सुकलं नाही। आता ऊन येते हलकंसं। आणि इथे जो पत्रा होता वरती, म्हणजे प्लास्टिक पण नव्हतं, ते पत्रासारखंच होतं, असं बॅनर होतं, पण त्याला असं पूर्ण ग्रिल वगैरे होतं। तर ते इथं आम्ही लावलं होतं, पाऊस असा दरवाजापर्यंत येतोय म्हणून, आणि ते उडूनच गेलं आज वाऱ्याने, उडून त्या साईडला जाऊन पडले ते वरच्याच साईडला पत्र्याच्या, आणि पाणी पूर्ण आतपर्यंत, वरून सगळं सामान पण पडत होतं आणि पाणी सगळं ना इथं आतपर्यंत पाणी आलं। इथे पूर्ण भिजलं होतं सगळं, दरवाजा पूर्ण भिजलेला, बॅक साईडला दरवाजाच्या पाणी। तर हे सगळं क्लीन करेपर्यंत खूप वेळ गेला माझा, मशीन पूर्ण भिजली, ती क्लीन करावी लागली। तर जो अचानक पाऊस आला ना, खूप भारी पडला या पाऊस, खरं तर डबल काम लागलं। आणि थोडं रेस्ट घ्यायची म्हटलं, जेवण झाल्यानंतर, पण कुठली रेस्ट भेटते, कामं अजून एक्स्ट्रा वाढली। आणि आज नाश्त्याला इडली होती, दुपारच्या जेवणाला पण इडलीच खाल्ली सगळ्यांनी, आणि भात आणि आमटी असं जेवण होतं आज। तर संध्याकाळला आता बघू काय बनवता येईल। पिल्लूच्या टेडीमधला जो कापूस असतो ना, तो खराब झालेले काढून ठेवला आहे मी, म्हणजे उशी वगैरे बनवता येईल म्हणून। आणि तो सारखा वरून पडतो, मी वरती ठेवला होता, सारखा पडतो, हवा आली की खाली पडतं ते। आणि आज पण तसं झालं, ते पूर्ण भिजलं आहे म्हणून ठेवलं इकडं, उन्हामध्ये ठेवते ते, म्हणजे सुकेल। बनवलं आहे आता, आणि ही दुधावरची साय जी मी जमा करून ठेवते, रोज ह्याच्यामध्ये काढते आणि असं पूर्ण हलवून ठेवायचं, म्हणजे ते वास येत नाही किंवा त्याला पिवळा कलर त्याला येत नाही। आणि पिलूसाठी द्राक्षे ठेवलेत मी, एकदा स्वच्छ पाण्यात धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवलेत, म्हणजे तीपर्यंत तसेच राहतील आणि मग तिला मी देईन हे। तर हे ठेवून एक्साइटमेंट बघा बाहेर जायची, छत्री घेऊन रेडी। तर आता मी मार्केटला जातोय, इथे जवळच, हो एक थेंब पडाला, नको ना ओपन करू बाळा, छत्री ओपन करायची हौसच वेगळी आहे तिला। गल्लीतलं दुकान ते आहे ते बंद आहे, त्याच्यामुळे मला आता पुढे जावं लागतंय। आणि मशीनचे काही धागे पण संपलेले आहेत आणि बटन्स पण नाही आहेत माझ्याकडे ब्लाऊजला लावायला, तर विचार करते ते पण घेऊन येते। तर मी आणि ग्रेशू जातोय आत्ता, आणि आत्ता 6:15 वाजले आणि लाईट अजूनही आलेली नाही आहे। स्वयंपाकाची तयारी काय पण नाही, आज अंडा बिर्याणी करायचं म्हणते, येते वेळ अंडी पण घेऊन येते। चला चल बाळ, हे बघा अंडा बिर्याणीची तयारी करून ठेवलेली आहे मी इथं। आणि इथं तांदूळ मी भिजत ठेवलेले नाही, मी करायच्या आधी 10 मिनटं भिजायला ठेवते, आणि कोथिंबीर पाण्यामध्ये ठेवून दिलेली आहे। आणि त्या अंडी पण बॉईल करून झालेली आहे, आता ती गार व्हायची वाट बघते मी, म्हणजे पटकन करता येईल मला। तुम्हाला मी दाखवते, ब्लाऊज शिवून झालेला आहे हा।
तर ह्याला फक्त आता काजे करायला द्यायचे आहेत, जे बाहेर द्यावे लागणार मला, आणि मग नंतर मी बटन लावेन याला. बाकी सगळं याचं ऑलमोस्ट काम झालेलं आहे, अगदी हात शिलाई पण झालेली आहे याची. तर आता मी आईचा ब्लाऊज शिवते. म्हटलं दोन्ही ब्लाऊज एकत्रच द्यावे काजे करायला, दोन्ही ब्लाऊज पाठवता येतील गावी. आणि हा आईचा रेड कलरचा ब्लाऊज आहे, सिम्पल साधावाला आहे हा. तर ह्याचं थोडंफार स्टिचिंग मी अगोदर करून ठेवलेलं, आता बाकीचं काम करते म्हटलं. याचं थोडंफार स्टिचिंग झालेलं आहे. बॅक साईडचा पार्ट पूर्ण तयार आहे, फक्त ह्याला गोट लावायचा आहे साईडनं आणि हात जोडायचे आहेत. आणि फ्रंट पण रेडी आहे, फ्रंट साईड पण ह्याला अजून योगपट्टी लावायची आहे. योगपट्ट्या लावलेल्या नाही आहेत, तर त्या लावायच्या आहेत. बाकी असं टक्स वगैरे दिलेले आहेत, त्याला टक्स वगैरे मारून ठेवलेत मी. आता फक्त योगपट्टी लावायचं आणि इकडे पण त्याला गोट लावायचा आहे. तर ही कामं आहे आणि त्याच्यानंतर मग ते जोडावं लागणार. तर आता मी पटकन करून घेते. आता 7:30ला 5 मिनटं कमी आहेत. मी दाखवलं बिर्याणीची तयारी करून ठेवलेली आहे, फक्त अंडी गरम आहेत त्याच्यामुळे मग मी वाट बघते थंड व्हायची. आणि मार्केटला जाऊन आले मी, थोडंफार मशीनचं सामान संपलं होतं, म्हणजे धागे वगैरे संपले होते, तर ते मी घेऊन आली. तर चला एक अर्धा तास मी हे करते आणि बरोबर 8 वाजता मी हे बिर्याणी करायला घेते, म्हणजे 8:30 8:15 8:30पर्यंत होऊन जाईल आणि 8:45 आम्ही जेवायला बसतो. बिर्याणी झालेली आहे, तूप तर घातलं आहे वरून छान असं. तर आता मी याला झाकण लावते आणि फुल गॅसवर शिट्टी घेते. आणि हा असं मेसी झालेला आहे किचन, जास्त काही नाही, पटकन आवरून होईल. तर हे पण आवरून घेते पटकन. तर हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी पण कंटिन्यू करते. संध्याकाळीच डायरेक्ट शूट केला. तर ग्रेशू चाललं एका फंक्शनला, एक बड्डे आहे आणि हरिपाठ आहे, तिकडे चालली ती. तर इथं छान रेडी झाली. तर माझा स्वयंपाक झालेला आहे संध्याकाळचा. आता ग्रेशू गेले, एक बड्डे आहे आणि हरिपाठ पण आहे, तिकडे गेले तिची आजी ती. आणि ती जेवण करून तिकडून येणार आहे, त्याच्यामुळे तिचं जेवण नाही आहे आज. मला खरं तर करायची होती आज दिवशी, पण मी स्किप केलं कारण ग्रेशूलाच फार आवडतं आणि तीच नाही आहे जेवणाला, म्हणून मग आज थांबवलं मी. बघू फ्रायडेला किंवा मग आणि कधीतरी करता येतील. आणि अंडी होती फ्रीजमध्ये, तर विचार केला की आज अंडा तवा मसाला बनवते आणि भाकरी आणि भात आमटी ॲज युजल जसं असतं रेग्युलर तसं. तर भाकरी झालेत, आमटी झाले आणि भात झालेला आहे. फक्त मला तो मी नंतर अंडी बॉईल करून ठेवलेले आहेत, ती गरम आहेत. आणि मी आत्ता थोडं चालले बाहेर, कशासाठी ते सांगते तुम्हाला. एक तुम्हाला ब्लाऊज दाखवले होते, एक ब्लाऊज दाखवला होता मम्मीचा मी स्टिच केलेला. तर दुसरा पण ब्लाऊज रेडी झाला आहे आईचा, आणि हा अगदी मी एका दिवसात रेडी केला. माझ्यावर विश्वास बसत नाही आहे. तर हा असा आहे, सिम्पलच गळा ठेवला याचा. आणि हा साधा ब्लाऊज आहे आईचा. आणि खूप दिवसापासून हा पण पीस आईने दिला होता माझ्याकडे, आणि हा मम्मीचा मी तुम्हाला काल दाखवला आहे. तर हे दोन्ही ब्लाऊज मला आज काजे करायला द्यायचे आहेत. ज्यांच्याकडे मी शिकायला होती, ज्या ताईंकडे मी जात होती शिकायला शिवण क्लासचं, त्यांच्याकडेच मी चालले आता. तर आत्ता वाजलेत 7:30, 7:30ला 5 मिनटं कमी असतील. घड्याळ बंद पडलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला टायमिंग 2चा टायमिंग दाखवते. बंद म्हणजे मागे झालं आहे, सकाळी बंद पडलेलं आणि आता चालू झालं आहे ते, आणि टायमिंग खूप मागे झालं आहे. ते करायचं आहे सेट, पण माझा हात पोचत नाही म्हणून ते राहून गेलं. तर आता 7:30ला 5 मिनटं कमी आहेत आणि फक्त भाजी तेवढीच करायची आहे. आणि ग्रेशूचे पप्पा तर लेट येतात, त्याच्यामुळे एवढी काही घाई नाही आहे जेवणाची, म्हणजे 10पर्यंत अगदी आवरलं तरी चालेल. हे पटकन देऊन येते जाऊन. इथे 5 मिनटाच्या अंतरावरच घर आहे त्यांचं. तर मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही दोघी चाललो आहे द्यायला. म्हटलं सोबत तेवढीच त्या पण येतील माझ्यासोबत, म्हणून मी त्यांना कॉल केला, विचारलं तर त्या येतो बोलल्या. तेवढंच सोबत जाता येईल आणि कंपनी पण होईल त्यांची म्हणून. सो आणि थोडे पाय मोकळे केल्यासारखं पण होईल, कारण शक्यतो आम्ही कुठे बाहेर जात नाही त्याच्यामुळे. आणि खूप गरम होते, मी फॅन बंद केला आहे कारण फॅनच्या आवाजाने ऐकायला येत नाही व्हिडिओमध्ये म्हणून. तर मी हे देऊन येते त्यांना, अगदी 5 मिनटाच्या अंतरावर आहेत म्हणून. मग मी आता रेडी वगैरे काय झाली नाही, असंच चालले मी. तर हे देऊन येते कारण मला उद्या हे हवे. परवा जायचं आहे आम्हाला गावी, एक लग्न आहे त्यासाठी. आणि जातेवेळी मी तिथूनच जाणार आहे, म्हणजे माझ्या मामाचं गाव आहे, त्या गावावरूनच मी जाणार आहे. पुढच्या गावी मला जायचं आहे. तर त्यासाठी मी विचार केला की हे जातेवेळी मी आईला ब्लाऊज देऊन जाते, मम्मीला पण देऊन जाते, कारण दोन्ही गावं वाटेतच पडतात, माझं माहेर आणि मम्मीचं माहेर पण. तर जाता जाता दोन्ही पण ब्लाऊज मला त्यांना देता येतील. विचारता पण येईल की व्यवस्थित आले की नाही. आणि त्याच्यानंतर मग काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर मी येते वेळी परत रिटर्न ते घेऊन येईल. सो त्यासाठी एवढी घाई करते मी. आज एका दिवसात मी ब्लाऊज स्टिच केला आहे. ग्रेशूचे काही ड्रेस होते, ते पण मी अल्टर करायला घेतले होते. तर चला, त्या ताईंचा फोन आला आहे, मी निघते आता.